आज मी करायला घेतली आहे पातीच्या कांद्याची भाजी। तर त्यासाठी ना पातीचा कांदा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे। त्यासोबत मिरची, लसूण, टोमॅटो आणि कांदा हे सगळं कट करून घेतलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट संपलं होतं म्हणून शेंगदाणे सुद्धा गरम करून घेतले आणि तेलाचं भांडं रिकामं झालं होतं ते सुद्धा घासून पुसून स्वच्छ केलं आणि तेल भरून ठेवलं। त्यानंतर भाजी फोडणी करायला घेतली। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये लसूण, मिरची, पातीचा कांदा, आपला नेहमीचा कांदा आणि त्याच्यानंतर ना थोडंसं टोमॅटो टाकलेलं आहे, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून परतवून घेतलं। त्यानंतर आपण ही जी व्यवस्थित धुवून घेतलेली भाजी होती तर ती व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकायची आहे। झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायची। अजिबात पाणी टाकायचं नाही, फक्त वाफेवर ही भाजी छानपैकी शिजते। आता भाजी छान शिजलेली आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे 3 छोटे चमचे शेंगदाण्याचं कूट आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। गॅस मी बंद केलेला आहे आणि आपली छानपैकी ही भाजी तयार झालेली आहे। अशी पातीच्या कांद्याची भाजी तुम्ही सुद्धा नक्की करा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि हो, भाजी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा।